नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सकाळचे 7 वाजता आहेत आणि बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. आजची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीची. लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. देशामधील 8 राज्यांमधील 49 जागांसाठी आज मतदान आहे आणि त्यामध्येच राज्यातील 13 मतदारसंघांचाही समावेश आहे. तर महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये आज मतदान होते. अगदी काही क्षणांमध्ये या मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यासाठीची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती निवडणूक आयोगाची. त्याचबरोबर पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं दिसतंय आणि त्यामध्ये आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. आणि त्याआधी इथं मतदारांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्रातल्या 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता लगबग आपल्याला पाहायला मिळते. मतदान अगदी काही क्षणांमध्ये, काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे आणि त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत. देशभरातल्या 5व्या टप्प्यातलं हे मतदान आहे. तर राज्यामध्ये शेवटचा टप्पा हा म्हणावा लागेल, कारण आता 13 मतदारसंघांमध्ये मतदान झाल्यानंतर राज्यातील 48ही मतदारसंघामधील मतदान प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या टप्प्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राज्यातल्या. आणि आता मतदार राजा नेमका कोणाला कौल देणार याकडे लक्ष आहे. 4 तारखेपर्यंत याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 4 तारखेला 4 जूनला रिझल्ट येणार आहे आणि त्यापूर्वी आज राज्यातलं शेवटच्या टप्प्यातलं मतदान आता सुरू होत आहे. तर ही दृश्य आपण बघू शकतो. नाशिक मधली या ठिकाणी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नाशिकची जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये रंगत आल्याचं पाहायला मिळालं होतं. चुरस वाटलेली होती, कारण एकीकडे बरेच दिवस महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता आणि त्यामध्येच शेवटच्या काही दिवस आधी उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवस आधी हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. पण शांतिगिरी महाराज यांनी त्याआधीच शिवसेनेच्या नावानं उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि ते आता या ठिकाणी निघाल्याचं आपण बघू शकतोय मतदानासाठी. तर महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं आज मतदान आहे आणि आज मुंबईतील सर्व 6 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महामुंबईमधील सर्वच मतदारसंघांमध्ये 10 मतदारसंघांमध्ये आज मतदान आहे. दिंडोरी, नाशिक या ठिकाणी मतदान होत आहे. तर दुसरीकडे पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई या ठिकाणी आज मतदान आहे. तर महामुंबईमधील 10 मतदारसंघ आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामधील 3 मतदारसंघांमध्ये आज मतदान होते आणि त्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये सुद्धा आज मतदान आहे. 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान आहे आणि कुठे किती प्रमाणामध्ये मतदान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपले प्रतिनिधी या विषयीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे, त्याचबरोबर शुभम कोळी आणि मीनाक्षी म्हात्रे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत आताचे अपडेट देण्यासाठी. सगळ्यात आधी आपण जाऊयात चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, आपण प्रचारामध्ये रंगत आल्याचं बघितलेलं होतं आणि आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, इथले 6चे 6 मतदारसंघ आपल्याकडे यावे यासाठी माहिती असेल किंवा महाविकास आघाडी त्यांनी जोर लावलेला होता आणि आज आहे मतदानाचा दिवस. मतदान सुरू होत आहे. काय अपडेट्स आहेत सध्याचे? पहिलं चित्र काय दिसतंय? निश्चितच मतदान सुरू होत आहे आणि त्या प्रकारे ज्या प्रकारे तू आता उल्लेख केलास की मुंबईकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. येथे 6 मतदारसंघ आहेत आणि जर आपण पाहिलं तर आपण उत्तर मध्य मुंबईत आहोत. या ठिकाणी वांद्रे या ठिकाणी सकाळी 7 वाजायला अवघ्या 1 मिनिटाचा अवधी असतानाच मतदार मात्र या ठिकाणी पोहोचलेले आहेत. निवडणूक कर्मचारीही तैनात आहेत. आता अवघ्या पुढच्या 1 मिनिटामध्ये मतदानाला सुरुवात होईल. उत्तर मध्य मुंबईमध्ये माहीत आहे की जसं ज्या प्रकारे उज्ज्वल निकम या ठिकाणी रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड असा प्रमुख सामना असेल. 27 उमेदवार या एकंदरीत उत्तर मध्यमधून रिंगणामध्ये असतील. 30 ठिकाणी क्रिटिकल मतदार केंद्र आहेत आणि जर पाहायला गेलं तर मतदारांची संख्या ही 17,44,000 इतकी मोठी आहे. विशेषतः उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचं मतदान सुद्धा याच मतदारसंघामध्ये होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मतदान केंद्राकडे असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूणच जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये आज मतदान पार पडत आहे आणि तब्बल 2,46,69,544 मतदार आहेत. ते आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावतील. एकंदरीत मुंबईचे 6 मतदारसंघ जर आपण पाहिले तर
एकूणच दक्षिण मध्य असेल, दक्षिण असेल किंवा उत्तर मध्य असेल, उत्तर मध्यमध्ये आता आशिष शेलार जे आहेत भाजपचे मुंबई अध्यक्ष ते याच मतदार केंद्रावरती मतदान करण्यासाठी येतील आणि म्हणूनच एकूणच जर पाहायला गेलं तर भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही मुंबईचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळतील आणि म्हणूनच एकूणच जर उज्ज्वल निकम विरोधात वर्षा गायकवाडांचा सामना पाहिला तर देशभक्ती विरुद्ध देशद्रोही असा सामना भाजपने रंगवलेला होता. दुसरीकडे विकासाला मत म्हणत कुठेतरी काँग्रेसनेही या ठिकाणी शड्डू ठोकलेला होता. त्यामुळे एकूणच आजच्या या संपूर्ण दिवसातील मतदानामध्ये नेमकं मतदार कुणाच्या पारड्यात आपला कौल टाकतायत हे 4 जूनला स्पष्ट होईल. निश्चितच चेतन, आता मतदार नेमका कोणाला कौल देतात ते बघावं लागणार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी मतदान असं मविया इंडिया आघाडीची या ठिकाणी गर्जना आपल्याला पाहायला मिळाली होती. तर दुसरीकडे या भाजपकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करण्यात आला होता आणि त्यामुळे आता कौल कोणाकडे याविषयी उत्सुकता आहे. 4 जूनला कळेल. यानंतर आपण जाऊयात मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे. मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत मुंबईमधूनच जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल, मतदान सुरू झालंय का? कारण 7:01 झालं आहे आणि पहिलं चित्र तुम्हाला सध्या आजूबाजूला काय दिसतंय? नक्कीच आपण पाहतोय फरा, आज संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते मुंबईकडे आहे. कारण 5व्या टप्प्यातला आणि अगदी शेवटच्या टप्प्याचं मतदान जे आहे ते पार पडत आहे. आपण पाहतोय मी सध्या मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी अमोल कीर्तीकर हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येतील. तत्पूर्वी आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरा म्हणजे पाडी रोड आहे आणि तिथलं हे गव्हर्नमेंटचं हे स्कूल आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण पाहू शकतो सकाळी पहाटेपासूनच नागरिकांची, मतदारांची या ठिकाणी रांग लागलेली पाहायला मिळते. अवघ्या काही मिनिटातच आपण पाहू शकतो की सगळेच जण जे आहेत, मतदार जे आहेत ते आपला हक्क बजावताना पाहायला मिळतील. काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुम्ही आज सकाळी लवकरच दाखल झालेले आहेत. काय भावना मनामध्ये, काय विचार आहेत? Vote for the most capable, efficient who can administer the country well. नक्कीच तू काय सांगशील, कितव्यांदा तुझं मतदान आहे हे, कितव्यांदा तू मतदान या ठिकाणी येतेस आणि काय नेमकी भावना आहे तुझी? तू काय सांगशील, काय नेमकी भावना आहे? तुम्ही सकाळीच लवकर आलेल्यात मतदानासाठी. ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया आय थिंक माझी राईट आहे आणि ही तर ऑपॉर्च्युनिटी 4 वर्षातून एकदा येते. तर सकाळी लवकर उठून येणं हे माझं आय थिंक माझं कर्तव्य आहे. दॅट इज माय राईट. बस. नक्कीच काकू, तुम्ही काय सांगाल, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहेत, किती महत्त्वाचं वाटतं? आपला मत हा किती महत्त्वाचा आहे? महत्वाचं आहेत ना. सकाळी लवकर आलेला आहात तुम्ही? हो. मॉर्निंग वॉक करून आलो आम्ही ना. खरं पाहिलं तर अगदी काही आणखीन जण आहेत ती मॉर्निंग वॉक करून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत. कारण आपण पाहू शकतो आज सकाळीच एवढी गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे थोडा सकाळी मुंबईकर या ठिकाणी गर्दी करताना दिसतात. दरम्यान का लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.